विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेट परीक्षेची एक अपडेट आलेली आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत। सेट परीक्षा ही सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा आहे जी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यातर्फे घेतली जाते। तर बघूयात की काय अपडेट आहे आणि त्याची डेट फॉर्म भरण्याची काय आहे आणि कधीपर्यंत आहे ती माहिती बघू। तुम्ही बघत असाल स्क्रीनवर की महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आहे 2025 ची, जी जून महिन्यात होणार आहे। सेट परीक्षेचे ऑनलाइन ऑफलाइन म्हणजे ऑनलाइन अर्ज भरणे सुरू आहे। ठीक आहे, ऑनलाइन अर्ज म्हणजे अर्ज आपल्याला ऑनलाइन करायची आहे, परंतु परीक्षा मात्र स्वरूप तिचं ऑफलाइनच आहे। ठीक आहे, ते पुढे बघणार आहोत आपण। चला बघा, आता सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आता ही कितवी सेट परीक्षा आहे, म्हणजे आतापर्यंत किती परीक्षा घेऊन झालेल्या आहेत, तर आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो 39 परीक्षा घेऊन झालेल्या आहेत, म्हणजे 40वी आता काय आहे परीक्षा होणार आहे। असं सुरू होतं महाराष्ट्रामध्ये मागे की ही परीक्षा लांबण्याचं कारण एक आहे की ऑनलाइन होणार असं सुरू होतं, परंतु आता या वर्षी ही ऑनलाइन नाही तर ऑफलाइनच होणार आहे, म्हणजे पारंपरिक पद्धतीने होणार आहे। तर बघूया तारीख काय आहे, रविवार 15 जून 2025 ही नियोजित तारीख आहे, म्हणजे 15 जूनला 2025 ला रविवारी पेपर होणार आहे। ठीक आहे, तर ऑनलाइन परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत जी काय आहे ते बघू आपण। 14 फेब्रुवारी पासून आता फॉर्म भरणं सुरू होणार आहे। ठीक आहे, 24 फेब्रुवारी पासून 24 फेब्रुवारी पासून काय आहे फॉर्म भरणं सुरू होणार आहे। तर कधीपर्यंत आहे, 13 मार्च 2025 पर्यंत डेट राहणार आहे, म्हणजे जवळपास पाऊण महिना याची काय आहे डेट आहे। तर आणि विलंब शुल्क ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत आहे ते 14 मार्च ते 21 मार्च पर्यंत राहणार आहे, म्हणजे 13 तारखेला तुमचा फॉर्म भरून होईल, परंतु तुम्हाला अधिकची मुदत दिलेली आहे विलंब शुल्क भरण्याकरिता। ठीक आहे, पुढे जाऊया आपण परत। ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरुवात 24 पासून होणार आहे, म्हणजे ठीक आहे आत्ताच आपण मागे बोललो 24 पासून। ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता जी वेबसाईट आहे setexam.unipune.ac.in या वेबसाईटवर जायचं आहे। ही सावित्रीबाई फुले विद्यापीठाची वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा फॉर्म ऑनलाइन भरून घ्यायचा आहे। जी तारीख आहे त्या तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे। ठीक आहे, चला पुढे जाऊ। आता बघा, जे मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलं की परीक्षा ही ऑफलाइन होत होती आतापर्यंत, म्हणजे 39 ज्या सेट परीक्षा आहेत त्या काय झाल्या ऑफलाइन झाल्या, परंतु यावर्षी विचार होता त्यांचा सेट 14वी ही ऑनलाइन असं परिपत्रकही काढलं होतं, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे। ठीक आहे, तर पारंपरिक पद्धतीनेच होणार आहे, म्हणजे OMR शीटवरच ही एक्झाम होणार आहे। यापूर्वी जे 27/12/2024 रोजी प्रसिद्ध झालेले परिपत्रक जे होते ते रद्द केले, म्हणजे ते परिपत्रक असं होतं की परीक्षा काय घ्यायची ऑनलाइन घ्यायची, बरोबर आहे, परंतु आता ती ऑफलाइनच होणार आहे यावर्षी, म्हणजेच पारंपरिक पद्धतीनेच काय होणार आहे परीक्षा काय होणार आहे घेतली जाणार आहे। आणि OMR शीट तर जे जुने विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना अशा प्रकारे ऑफलाइनच पेपर द्यायची सवय होती त्यांच्यासाठी तर ही पद्धत चांगलीच आहे। आणि ती नियोजित तारीख जी आहे ते बघा की रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी आयोजित केली जाणार आहे। तर इतकी अपडेट होती, परत मी मागे येतो, बघून घ्या की शेवटची तारीख काय आहे। तर फॉर्म भरणं सुरू होणार आहे ऑनलाइन पद्धतीने 24 फेब्रुवारी पासून ते 13 मार्च पर्यंत तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि शुल्क पण वेळेत भरून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीची ही अपडेट होती, ती अपडेट आली होती 40व्या सेट परीक्षेबद्दल आणि ती मी तुम्हाला दिलं। तर फॉर्म भरून घ्या सगळ्यांनी, जे सहाय्यक प्राध्यापक बनू इच्छितात किंवा टीचिंगमध्ये करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे। माझा विद्यार्थी मित्र यूट्यूबला चॅनल आहे, त्याला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमचे जे मित्रमैत्रिणी आहे जे सेट परीक्षा देऊ इच्छितात त्यांच्यापर्यंत हा जास्तीत जास्त मुलांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्र व्हॉट्सअप चॅनलची आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल, त्या चॅनलला जोडून राहा, म्हणजे नवीन जे अपडेट तुम्हाला येतील ते अपडेट मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करीन। आणि कमेंट कुठलेही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद।